वळूयात पुढच्या बातमीकडे। सांगलीच्या विटा शहरामध्ये एका भांड्यांच्या दुकानाला आग लागलेली आहे। भांड्यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 4 जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। विटामधील जुना वासुंबे रोडवरच्या सावरकर नगरमधील ही घटना आहे। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे, मात्र या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। दुकानामध्ये आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्या सोबत आहेत। कुलदीप, आग तर आटोक्यात आली आहे, मात्र किती मोठं नुकसान झालंय? माझी आता जी माहिती समोर आली त्यामध्ये भांड्याबरोबरच हे इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचं एक दुकान होतं आणि या दुकानामधील फ्रीजच्या या ठिकाणी सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि या स्फोटामुळे भीषण आग, जे सुरुवातीला जे अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटच्या खाली जे दुकान आहे या सगळ्या इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचं याला सुरुवातीला आग लागली आणि त्यानंतर वरती जे कुटुंब राहायला होतं त्या या ठिकाणी मजल्यावरती आग भीषण आग वाढत गेली आणि यामध्ये दुर्दैवानं 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा या मयतमध्ये समावेश आहे। आग जरी आता पूर्णपणे विझवण्यामध्ये यश आलं असं तर जे संपूर्ण कुटुंब या अपार्टमेंटच्या इमारतीच्या वरती राहत होतं ते मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। कुलदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण घेणार आहोत